हो, ते बाहेरगावी गेले. आपण तार करा, फोन करा, काही करा, कारण साहेबांनी सांगितले दोघांनी आजच्या आत हजर केलंच पाहिजे. ठीक आहे. का ग, का आले होते पोलीस? आम्हा दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. का? त्या सिनेमाच्या तिकिटाविषयी काहीतरी विचारायचंय म्हणे. पण आई, त्या ग्रस्ताला आता बोलवायचं कसं? छे, जेवढं मी झटकण्याचा प्रयत्न करते तेवढं ते माझ्या मागे लागलंय. खरं आहे पोरी, संकट कधी एकटं येत नसतं. ते सगळं खरं ग, पण आता यातनं निसटायचं कसं? त्यानं बोलवायचं कसं आणि हजर कसं करायचं? आता याला काही इलाज नाही पोरी. हाडला नारायण गाढवाचे पाय. या आणा, नुसते उद्योग करायचे. आणा, हेच आपलं ठिकाण बाबा. बाकी तुमचा बंगला पाहिला, सगळ्या माणसानं झेपेल ते करावं आणि पचेल ते खावं. करा करा चेष्टा मामा, पण लक्षात ठेवा मामा, साखरेचं खातो त्याला देव देतो. हा बघू ना आता साखर खाताय का. आणि आली का नाही? हा आहे का नाही? मुंगीला सांगावं लागतं साखर कुठं आहे ती. अहो आपसू खुडकत येते का नाही? मामा त्यांना विचारा का आलाय. हे मला त्यांना म्हणावं आम्हाला फुरसत नाही कुणासंग बोलायला. नाही, पण मामा एकदा सांगून कळत नाही वय. असूद मराठी भाषेत बोलतोय आम्ही. माझं जरा ऐकून बा, होतं. गरीब माणसं आम्ही, हातावरची पोटं आमची, लोकांची पत्र लिहून पोटापुरते 4 पैसे कमवतो. मामा नसतं वाडाचार कशाला लावलाय. त्यांना म्हणावं पत्र लिहायचं असेल तर थांबा, नाहीतर चालू लागा म्हणावं. त्यांना विचारा पुन्हा का थांबलाय. पत्र लिहायचंय मला. मामा लिवायचं काढा. हा कागद द्या की मामा. हा पेन्सिल. मामा बी कसे. हा सांगा मजकूर. चुकले मी. चुकले? मामा हे बघितलं का कसं आहे? म्हणजे पहिल्यांदा लाथ आणायचे मग चुकले म्हणायचे. अरे बाबा, ती साहेबाची पद्धत आहे. कशी? अगोदर चूक करायची हा आणि मग एक्सक्यूज मी म्हणायचं. हा नाही हो, खरंच चुकले मी. ठीक आहे, मोर सांगा. अनावधानाने बोलू नये ते बोलले. क्षमा करा मला. तुम्हीच आपलं मन मोठं करा आणि माझी चूक पोटात घाला, नाहीतर आभाळ कोसळेल माझ्यावर. नको त्या संकटात सापडेन मी, म्हणून याचना करायला आले मी तुमच्याकडे. एक स्त्री पुरुषाची दया भागते. पुरुषाची? पुरुषाची का नवऱ्याची? कसंही समजा. ठीक आहे, मोर सांगा. आपल्या दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. पोलीस चौकी? हो. मामा तुमच्याशिवाय दुसरं कोणी माझी सुटका करू शकणार नाही. याल ना? तुमची कृपा भिलाशी शालन. झालं पत्र? हो झालं. सही करा. मामा काय करू? मला वाटतं सख्या मेलेल्याला तर जास्त मानण्यात अर्थ नाही. असं म्हणताय? मग जाऊ म्हणता. चला. लवकर या, मी इथे एकटाच आहे. तिथं नवऱ्याचा आळ आलाय तुम्हाला, बसाल तिथंच. हवालदार, हे बघा नवरे आले. काय हो, कशाला बोलवता आम्हाला साहेबांनी? आता आला होय? होय. ही काय यायची टाइम झाली? पण अहो मगाशी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा. नाही. अहो काय टंगळा मंगळ लावले तुम्ही. साहेब एकदम गरम झालेत. हा जाताना सांगितलंय की तुम्ही 2 जण आला की पहिलं लॉकअप मध्ये बंद करा म्हणून. हो, पण माझे जरा ऐकून घ्याल का? ते मला काय माहित नाही. हे 282 पहिले या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर. अहो, पण पहिलं आत चला, मग काय बोलायचं बोला. पण आत चला. नाही
नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला? तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय. घोटाळा? कसला? कसला तोच बघायचा आहे. थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या 2 सीटा रिकाम्या होत्या असं डोर किपरनं सांगितलं. नाही पण असं कसं होईल? अहो त्याचाच तपास चाललाय. थिएटर मॅनेजरला देखील बोलवलं इथं शहानिशा करायला, पण ते गेल्यात मुंबईला. उद्या सकाळी येणार आहेत म्हण. असं म्हणजे आता रातभर आम्ही इथेच राहायचं का काय? त्याचं काय, खून झाला त्या भागात त्या रात्री जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय. अहो पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं, पण तुम्ही चौकीवर याला टंगळमंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही? होय, पण त्या खुनाचा आणि आमचा काय संबंध? हे बघा, जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिला कुलूप लावून टाक. अहो पण हा नीट लावा बरं का, नाही तर विसरून जाल. काय हो, नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आलं देवाजीच्या मना तिथं कुणाच चालना आलं. त्याच्या हे कशाला आलं मध्ये हो हवालदार? हे दिवा काढला तर चालेल बरं का? असं मग गादी बिदी आणून देऊ का? गादी गादी काय नसली तर चालेल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरमदेवाची गाठ, म्हणजे बरमदेवानं मारलेली. ह्याला मांडव लागत नाही, भटजी लागत नाही, बँड फॅन काय बी लागत नाही. तुमच्या अक्षता का काय म्हणतात त्या सुधीक लागत नाहीत, पर गाठ कशी पक्की मारतो का नाही? हा नाही नाही नाही. अरे माणूस अशी सोडवू लागला तसं धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी? आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा फरक असं नाही, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी, त्याचं तेच करू जाणं. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरखून बघितलाय? अरे किती कप्प, कप्प्यात कप्प, कप्प्यात कप्प. म्हणजे सालीच्या आत कवटी, कवटीच्या आत खोबरं, खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी तो कुठनं सोडत असेल बरं? शी, किती बडबड करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईच प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे जरा वाईच ओळखून मागावं माणसानं. म्हणजे तो जो समजा खेळ आहे ना तो तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का हा असं लांब लांब पडायचं माणसानं? हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते. आता ती झुरळ कुणी पाठवलं? त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का? मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो. काय हो, काय पाहिजे? आमचा सख्या आला होता की? नाही नाही. आईसाहेब आहेत? त्या काय समोर बसल्या. काल पोलीस स्टेशनवर गेला तो अद्याप आला नाही म्हणून इकडे आलो. मी सुद्धा ही अशीच रात्रभर वाट बघत बसले, अजून आले नाही. काय झाले कुणास ठाऊक. मग फोन तरी करून बघा. हो. नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. हा हो हो हो. नाही माफ करा, जरा थोडासा गोंधळ झाला होता. नाही आम्ही त्याला सोडून देतोय. हो हो लगेच, काही काळजी करू नका. अच्छा. तर मॅनेजर साहेब अशी काहीतरी गफलत झाली म्हणता. हो ना. म्हणजे स्टॉल, अप्पर स्टॉल वगैरे. आणि ही तिकीट अप्पर स्टॉलची. हो ना. म्हणजे काय आहे साहेब, आमच्या डोअर किपरनं चूक केली बा. बर. त्यानं निष्कारणच गोंधळ केला. अहो पण तुमचा गोंधळ झाला, पण त्या दोघांना मला कस्टडीत डांबून ठेवावं लागलं रात्रभर. ऑल राईट. कोण आहे तिकडं? जी साहेब. अरे त्या जोडप्याला आपण कस्टडीत ठेवलं ना, त्या दोघांना सोडून दे. हा आता लगेच जा. पण प्लीज पुन्हा असं होऊ देऊ नका. अहो अशी पाठीला पाठ लावून काय बसलाय? तुमच्या त्या तिकिटाचा संशय फिटलाय. साहेबांनी सोडायला सांगितलंय. असं? हा
काय म्हणता म्हणजे सुटका झाली म्हणायची मग झाली. आम्हाला वाटलं चांगलं 8-10 रात्री इथं राहायला मिळेल अहो चला आता. असं म्हणताय. चला चला बरं तुम्ही येताय ना नाही तर इथं बसा अडकून. नाहीतर काय होईल आमच्या खात्याबद्दल आधी गैरसमज आहे कारण ते वाटतील नाही हा राम राम साहेब. राम राम. काय उगा घाई केली एवढी? साहेब का तुम्ही मला असं रात्रभर डांबून ठेवलंय? हो माफ करा थोडासा गोंधळ झाला कसं नाही, हे स्टॉल अप्पर स्टॉल यामुळे थोडासा घोटाळा झाला. बरं मग सांगत होतं, ऐकत नव्हतं. हे थिएटरचे मॅनेजर हा राम अहो याने आत्ता खुलासा केला नाही पण आम्ही मात्र तुम्हाला उगीच त्रास दिला प्लीज एक्सक्यूज Well, it's all right. नाही पण साहेब आमची काही हरकत नव्हती काय हो नाही आज होतं ते बरं होतं. येतो आम्ही. बरं येतो आम्ही रागवल्या. शांत करा हं? हे असो थांबा 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 ना. असं करा तुम्ही जावा घराकडे मी मग आम्हाला घेऊन येतो. हे सोडून देतो म्हणाले ना होय मग अजून कशी आले नाही? ही काय आलीच. हा? आणि आमचा सख्या हो? ते परस्पर तुम्हालाच बघायला गेले. असं मग मी जातो माझ्यासाठी तो 10 ठिकाणी हिंडत बसे. आई अगदी वैतागून गेले मी या साऱ्या कटकटीला. काय झालं? अगं ते दोघं पुन्हा इथे येऊन तळ ठोकणार आहेत. असं जीव नकोसा झालाय मला. खरंच कुठेतरी निघून जावंसं वाटतं. खरं सांगू पोरी, आल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. असं जीवाला वैतागून कसं चालेल? नाही पण आई हे बघ मी सांगते तसं कर. कसं? 4-8 दिवस महाबळेश्वरला जाऊन ये. आपल्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये उतर. वाटल्यास तुझ्या दोघी तिघी मैत्रिणी बरोबर घेऊन जा. तुझा वेळही मजेत जाईल. गुड आयडिया. थांब मी आशूला फोन करते. तो फोन बघ बघ. अगं मी पत्र लिहिते ना एक कुणीतरी घ्या ना तो फोन. अगं घ्या ना. अगदी कमाल आहे सगळ्या आळशी. हॅलो हा मी आशू बोलते. आशू तर रेडिओ बंद कर ना ग. हो हो सगळ्या हॉस्टेलमध्येच आहेत. बोलाव सगळ्यांना. अगं शालनचा फोन आहे. हॅलो शालन कोण? हा हा मी नलू बोलते. कोण? क्षमा आहे ना क्षमा. हॅलो हा मी क्षमा बोलते. काय महाबळेश्वरला जायचं म्हणजे का ग बाई तुला एकदम पिकनिकचा का मूड आला? काय हनीमून वगैरे तर नाही ना? चल काहीतरी काय फाजीलपणा करतेस. तुझा काही नेम सांगता येत नाही. एकदम स्वीट सरप्राईज देशील सुद्धा. काय म्हणते? अर्ध्या तासात गाडी घेऊन येते का? अर्ध्या तासात गाडी घेऊन आम्ही सगळ्या तयार राहतो. हा ओके सी यू. अगं असे बसलीस काय अशी? चल उत्तर खाली. सुटले बाई एकदाची. इथे आल्यापासून कसं हलकं हलकं वाटतं नाही? बस 4 दिवस हसू खेळू बागडू नाचू. हो हो हसू खेळू नाचू बागडू पण अगोदर उत्तर तरी. हो, आधी वॉश घेऊ मग जाऊ हिंडायला. वेल दॅट्स अ गुड आयडिया. चला चला चला. हे चला चला लवकर चल. कम ऑन लेट्स गो. अरे ती 7 नंबरची रूम तयार आहे ना? होय सर. वेलकम मॅडम. आपल्या रूम्स तयार आहेत बरं का? थँक्यू. जस्ट मिनिट. हे आपल्या रूमच्या चाव्या. बरं ब्रेकफास्ट घेणार आपण? थँक्यू व्हेरी मच. आमचं ब्रेकफास्ट झालंय. हो पण थोड्या वेळात मात्र कॉफी पाठवा. हो शुअर.